ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं 16 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजता निधन झालं. ठरलं तर मग या मालिकेतील पूर्ण आजी म्हणून ज्योती चांदेकर अतिशय लोकप्रिय होत्या. वयाच्या 68व्या वर्षी ज्योती चांदेकर यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित, पूर्णिमा पंडित असा परिवार आहे. ज्योती चांदेकर यांच्या अचानक जाण्यानं सिनेसृष्टीत शोककळा पसरलीय. ज्योती चांदेकर यांना नेमकं काय झालं असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडत आहे. अशा वेळी सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्योती चांदेकर यांची तब्येत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बरी नव्हती. त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी ठरलं तर मगच्या सेटवर त्यांना चक्कर येऊन त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या शरीरातील सोडियम कमी झाल्यानं त्यांना त्रास झाला होता आणि त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या 2 आठवडे ICU मध्ये होत्या आणि पूर्ण बऱ्या झाल्यावरच 2 महिन्यांनी त्या सेटवरती परतल्या देखील होत्या. गेल्या काही दिवसांपासून ज्योती चांदेकर रुग्णालयात दाखल होत्या. त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसंच त्यांचं नंतर गुडघ्याचं देखील ऑपरेशन झालं होतं. तसंच त्यांना इतर रोगाशीही निगडीत तक्रारी होत्या. ज्योती चांदेकर यांना पित्ताचा त्रास असल्यामुळे पित्ताशयाची देखील एक शस्त्रक्रिया केली होती. या सगळ्यामुळे त्यांची तब्येत सतत बिघडत होती. त्यामुळे त्या पुण्याला गेल्या होत्या. मात्र त्यांच्या अशा जाण्यानं संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरलेली आहे. तसंच ठरलं तर मग सिने अभिनेत्री जुई गडकरी हिने देखील एक भावूक पोस्ट शेअर केलेली आहे. फसवलंस तू आजी, एवढंच तिनं आपल्या पोस्टच्या माध्यमातून भावना व्यक्त केलेल्या आहेत.